विद्यार्थी मित्रों, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर ऑफ हीट चॅप्टर. दिस इज प्रोबेबली द लास्ट लेक्चर ऑफ द हीट चॅप्टर. ठीक आहे. मग आज आपण काय करायचे, ह्या लेक्चर मध्ये हीट एक्सचेंज नावाचा काय प्रकार आहे बाबा हे समजून घ्यायचं. ठीक आहे. मग पहिलाच अक्षर आहे समजा. समजा म्हणजे काय, सपोज इमॅजिनेशन करा काय, हीट एनर्जी चेंज बिटवीन हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा एखादा हॉट ऑब्जेक्ट घेतला, एखादा कोल्ड ऑब्जेक्ट घेतला, यामध्ये जर हीट एक्सचेंज केलं तर काय होईल हे सपोज करायचं, हे इमेजिन करायचं. ठीक आहे. कसं कसं मग, टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज इन्क्रीजिंग. त्यांच्यामध्ये जर हीट एक्सचेंज होत असला तर कोल्ड ऑब्जेक्ट मध्ये काय होणार, त्याचं टेम्परेचर वाढत जाणार, गेन ऑफ एनर्जी होणार त्याला. ठीक आहे. आणि जेव्हा हॉट ऑब्जेक्टचे हीट एक्सचेंज होणार, ते जेव्हा स्वतःची हीट त्या कोल्ड ऑब्जेक्टला देईल तेव्हा त्याची एनर्जी आहे, त्याचं जे ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर आहे ते डिक्रीज होत जाईल. म्हणजे त्याचा काय होईल, त्या स्वतः ऑब्जेक्टचा लॉस ऑफ एनर्जी नावाचा प्रकार होईल. ठीक आहे. चेंज इन टेम्परेचर कंटिन्यू टिल टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट अटेन सेम व्हॅल्यू. मग हा चेंज कुठपर्यंत जाईल बाबा, हा जर हॉट असेल, हा जर कोल्ड ऑब्जेक्ट असेल, तर ह्याच्यामध्ये जे एक्सचेंज होणार आहे त्यांचं एक्सचेंज तिथपर्यंत होईल जिथपर्यंत ह्या दोन्ही ऑब्जेक्टचं जे आहे टेम्परेचर सेम एका लेवलला येणार नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये हे हीट एक्सचेंज नावाचा प्रकार चालेल. ठीक आहे. इन दिस प्रोसेस काय होईल, ह्या प्रोसेसमध्ये कोल्ड ऑब्जेक्ट जे आहे त्याच्यामध्ये गेन ऑफ हीट एनर्जी होत आहे आणि जो हॉट ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये लॉस ऑफ हीट एनर्जी नावाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. इफ सिस्टीम ऑफ बोथ ऑब्जेक्ट आयसोलेटेड फ्रॉम एन्व्हायरमेंट, त्या सिस्टीम मध्ये ती सिस्टीम जी आहे ती बोथ ऑब्जेक्टची, त्या बोथ ऑब्जेक्टला आपण एका बॉक्स मध्ये जर ठेवलं, म्हणजे काय केलं, बॉक्स मध्ये जेव्हा आपण ठेवतो त्याला, तेव्हा बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून आपण त्याला आयसोलेट करण्याचं काम करतो किंवा वेगळं करण्याचं काम जर आपण केलं तेव्हा काय होईल, आणि त्यांना जर आपण कुठे ठेवलं, केप्ट इनसाइड हीट रेजिस्टन्स. हा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये आपण जर ठेवलं, हे जे मटेरियल आहे ते हीट रेजिस्टंट आहे. म्हणजे ते काय, त्या एनर्जीला, त्या हीट एनर्जीला बाहेर जाऊ देणार नाही आणि एन्व्हायरमेंटच्या एनर्जीला मध्ये येऊ देणार नाही. म्हणजे काय, आयसोलेटेड फॉर्म मध्ये ते घेऊन गेले. तेव्हा काय होईल, सो नो एनर्जी फ्लो फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड और वाइस वर्सा. म्हणजे आउटसाइड टू इनसाइड कोणतीच एनर्जी फ्लो होणार नाही आणि इनसाइड टू आउटसाइड ही कोणती एनर्जी फ्लो होणार नाही. मग जे काय होईल ते होईल हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्टच्या बिटवीन, म्हणजे त्या दोघांमध्येच जे काय होईल ते होईल. मग तेव्हा काय होतं, हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इक्वल्स टू हीट एनर्जी गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, असं मी म्हणू शकतो, शुअरली मी म्हणू शकतो. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हणलंय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे. म्हणजे एखाद्या हॉट ऑब्जेक्टकडून हीट ही कोल्ड ऑब्जेक्टला दिली जाते आणि ती तिथपर्यंत दिली जाते जिथपर्यंत त्या दोघांचं टेम्परेचर हे सेम येत नाही. यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतो. ठीक आहे. मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायचंय मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कशाद्वारे केली जाते, ती एका मिक्सिंग मेथड द्वारे केली जाते आणि त्याच्यामध्ये कॅलोरीमीटर ही यूज केला जातो असं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युजिंग मिक्सिंग मेथड आणि त्याच्यामध्ये फॉर दिस कॅलोरीमीटर यूज केला जातो. ठीक आहे. मिक्सिंग मेथड नावाची एक मेथड यूज केली जाते ज्याच्यामुळे आपल्याला स्पेसिफिक हीट किती आहे ते कळतं आणि त्याच मध्ये कॅलोरीमीटर यूज केला जातो. तिथे काय करतात बघा आता, इफ सॉलिड ऑब्जेक्ट केप्ट इन वॉटर इन कॅलोरीमीटर. जर एखादा सॉलिड ऑब्जेक्ट घेतला, त्याला वॉटर मध्ये ठेवलं ज्यामध्ये की कॅलोरीमीटर ही आहे. ठीक आहे. हीट एक्सचेंज बिटवीन हॉट ऑब्जेक्ट, एकतर दुसरी गोष्ट वॉटर, तिसरी गोष्ट स्वतः कॅलोरीमीटर. याच्यामध्ये काय होईल, अंटिल टेम्परेचर ऑफ इच वन इज इक्वल. हीट एक्सचेंज कुठेपर्यंत होईल, जिथपर्यंत ह्या तिन्ही मध्ये सेम टेम्परेचर होणार नाही किंवा त्यांचे टेम्परेचर हे इक्वल लेवलला जाणार नाही. ठीक आहे. मग हीट लॉस बाय सॉलिड काय असेल, हीट गेन्ड बाय वॉटर इन द कॅलोरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर इटसेल्फ. हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हीट जर लॉस झाली कुणापासून, हॉट ऑब्जेक्ट पासून, तर आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्या प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज नुसार जेवढी हीट लॉस केली हॉट ऑब्जेक्टने तेवढीच हीट गेन केली कोणी वॉटरने आणि कॅलोरीमीटर स्वतःने. ठीक आहे. मग हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट जर आपण त्याला क्यू म्हणलं तर मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट इंटू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर असा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आपण पाहिले की हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, तशाच प्रकारे हीट गेन्ड बाय वॉटर आपल्याला पाहिले क्यूच्या स्वरूपात, म्हणजेच हीट गेन्ड बाय वॉटर इक्वल्स टू मास ऑफ वॉटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इंक्रीज इन टेम्परेचर. तशाच प्रकारे हीट गेन्ड बाय कॅलोमीटर इक्वल्स टू क्यू इक्वल्स टू मास ऑफ कॅलोरीमीटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इंक्रीज इन टेम्परेचर. अशा प्रकारे आपल्याला हे तीन फॉर्म्युले मिळाले.
मग त्याच्याच प्रमाणे सो हीट लॉस बाय ऑब्जेक्ट काय मिळाली मग अल्टिमेटली हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय वॉटर. म्हणजे आपण जर याला Q डिनोट केलं तर याला Q2 याला Q1 असं जर डिनोट केलं तर आपल्याला भेटलं की Q इक्वल्स टू Q2 प्लस Q1 म्हणजे हीट लॉस बाय ऑब्जेक्ट इक्वल्स टू हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय वॉटर असं आपल्याला पाहायला मिळालं. युजिंग दिस इक्वेशन्स आपण काय करू शकतो इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड कॅलरीमीटर जर आपल्याला माहित असेल तर आपण स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट डिटरमाइन करू शकतो. तशा प्रकारे हीट चॅप्टर आपण पूर्णत्वास आणला किंवा आपण समाप्त केला. ठीक आहे. लेक्चर काय वाटलं कसं वाटलं त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोट्स घ्यायचं विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.